आज आपण एका अशा डॉक्युमेंटबद्दल बोलणार आहोत जे भविष्यकाळात लिहिलं गेलंय असं वाटतंय. तारीख आहे 12 जानेवारी 2026 आणि यात एका मोठ्या जागतिक संकटावर एक असा उपाय सुचवला आहे जो खरोखरच विचार करायला लावणारा आहे. बघूया नक्की काय आहे हे प्रकरण. म्हणजे या डॉक्युमेंटनुसार आपलं जग महासत्तांच्या चढाओढीत इतकं अडकलंय की ते स्वतःच्या विनाशाच्या अगदी तोंडावर उभं आहे. अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यातील वाढता तणाव या सगळ्याच्या मुळाशी असल्याचं यात स्पष्ट म्हटलं आहे. आणि मग इथेच एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो. जर राजकारण, मुत्सद्देगिरी हे सगळं अपयशी ठरत असेल तर जगाला वाचवण्यासाठी आध्यात्मिक क्रांती हाच एक मार्ग उरतो का? खरंच असं काही होऊ शकतं? तर मग आजच्या या विश्लेषणात आपण याच सगळ्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया. आधी समस्या काय आहे, मग त्यावर उपाय काय सुचवलाय आणि तो कसा लागू करायचा हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया पहिल्या भागापासून. या डॉक्युमेंटमध्ये नेमकं असं कोणतं मोठं संकट उभं ठाकल्याचं सांगितलंय? हे बघा, हे डॉक्युमेंट थेट काही गोष्टींवर बोट ठेवतंय. एकीकडे अमेरिका, रशिया, चीन यांच्यातली स्पर्धा वाढत चाललीये. दुसरीकडे अमेरिका, व्हेनेझुएला, रशिया, युक्रेन, चीन, तैवान असे संघर्ष सुरू आहेत. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे क्रेडिबल डिटरन्सची कल्पना, म्हणजे एकमेकांना धाकात ठेवण्याची एक आत्मघातकी शर्यत, त्यात भर म्हणून अणुवस्त्र, जैविक आणि रासायनिक बॉम्ब. या सगळ्यामुळे मानवजात एका अशा वळणावर आली आहे जिथून 2026 मध्ये महाविनाश होऊ शकतो असा एक गंभीर इशारा यात दिलाय. मग इतक्या गंभीर परिस्थितीवर उपाय तरी काय? इथेच कुमार त्राशेम 1-2-3 यांनी मांडलेली एक आध्यात्मिक क्रांतीची संकल्पना समोर येते, ज्याचा मुख्य उद्देश आहे राजकारणाचं आध्यात्मिकरण करणं. आता ही कल्पना काही एका रात्रीत सुचलेली नाहीये बरं का. यामागे जवळजवळ 2 दशकांचा एक मोठा प्रवास आहे. तुम्ही पाहू शकता, 1995 मध्ये मा वैष्णोदेवी मंदिरात या विचाराचं बीज रोवलं गेलं आणि तिथून पुढे टप्प्याटप्प्याने तो राष्ट्रपतींपासून ते विचारवंतांपर्यंत पोहोचवण्यात आला. तर आता येऊया या प्रस्तावाच्या मूळ कल्पनेकडे, जी आहे UBUMUD. याला निसर्गाचं संतुलन साधणारी एक 3D घटना असंही म्हटलंय. पण हे UBUMUD म्हणजे नक्की काय? चला एक एक करून समजून घेऊया. पहिला आहे UB म्हणजेच युनिव्हर्सल ब्रदरहूड. सोप्या मराठीत सांगायचं तर वैश्विक बंधुत्व. म्हणजे काय? तर जगातल्या सगळ्यात चांगल्या सकारात्मक शक्तींनी एकत्र यावं, त्यांच्यातले जात, धर्म, देशाचे भेद मिटावेत आणि एकतेची भावना वाढावी, हा याचा मूळ उद्देश आहे. दुसरा आहे UM म्हणजे युनायटेड मास्टर्स, आणि ही या प्रस्तावाची म्हणू शकतो की संस्थात्मक बाजू आहे. यात काय आहे तर संयुक्त राष्ट्र म्हणजे UNला मदत करण्यासाठी त्याला पूरक ठरेल असे एक जागतिक आध्यात्मिक वरिष्ठ सभागृह बनवण्याचा प्रस्ताव आहे. आणि तिसरा आणि अंतिम स्तंभ आहे UD युनिव्हर्सल डिसआर्मामेंट म्हणजे वैश्विक निशस्त्रीकरण. जगातल्या नेत्यांची अतिरिक्त राजकीय ताकद कमी करणं आणि ही जी शस्त्रास्त्रांची जीवघेणी स्पर्धा लागली आहे ती थांबवणं, हे या संपूर्ण संकल्पनेचं अंतिम ध्येय आहे. आता हा युनायटेड मास्टर्सचा विचार ऐकायला तर खूपच वेगळा वाटतोय, पण हे प्रत्यक्षात काम कसं करेल आणि सध्याच्या UN सारख्या जागतिक संस्थांसोबत याचं नातं कसं असेल बघूया. इथे हे नातं खूप छान स्पष्ट केलंय. बघा, युनायटेड मास्टर्स हे UNला पर्याय नाही आहे, तर त्याला पूरक आहे. म्हणजे एक स्पर्धा नाही तर एक साथ आहे. या डॉक्युमेंटमध्ये या नात्याला शिव आणि शक्तीची सुंदर उपमा दिली आहे. जसं शिव हे राजकीय शक्तीचं प्रतीक, तर शक्ती ही आध्यात्मिक शक्तीचं. आणि ही रचना बघा किती विचारपूर्वक केली आहे. युनायटेड मास्टर्सची प्रत्येक संस्था ही UNच्या सध्याच्या संस्थेला एक आध्यात्मिक जोड देण्यासाठी बनवली आहे. उदाहरणार्थ, जिथे UNची सुरक्षा परिषद राजकीय निर्णय घेईल, तिथे UMची आध्यात्मिक परिषद नैतिक मार्गदर्शन करेल. म्हणजे प्रत्येक राजकीय संस्थेसोबत एक नैतिक आणि आध्यात्मिक संस्था काम करेल. बरं, ही सगळी संकल्पना तर छान आहे, पण ती प्रत्यक्षात कशी उतरवायची? कागदावर तर ठीक आहे. त्यासाठी या डॉक्युमेंटमध्ये एक स्पष्ट 12 कलमी कार्यक्रम दिला आहे, तोही अगदी वेळेच्या मर्यादेसह. या योजनेतले काही महत्त्वाचे टप्पे पाहण्यासारखे आहेत. बघा, यात WMD म्हणजे महाविनाशक शस्त्रास्त्रांबद्दल आणीबाणी घोषित करण्यापासून ते युनायटेड मास्टर्सला UNची पूरक संस्था म्हणून मान्यता देण्यापर्यंतचा एक स्पष्ट रोडमॅप आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक कामासाठी एक डेडलाईन दिली आहे. म्हणजे हे फक्त हवेतले विचार नाहीत, तर एक कृती योजना आहे. आणि आता आपण येऊया या डॉक्युमेंटच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. कारण ही फक्त एक योजना नाहीये, तर यात जगभरातल्या प्रभावशाली व्यक्तींना एक थेट कळकळीचं आवाहन केलं गेलं आहे.
हे आवाहन आहे जगभरातल्या तब्बल 1008 विचारवंत, कलाकार, शास्त्रज्ञ आणि आध्यात्मिक नेत्यांना. कल्पना करा, या सगळ्यांनी मिळून यावर एकमत घडवावं अशी अपेक्षा यात व्यक्त केली आहे. आणि यातलं सगळ्यात आश्चर्यकारक आणि खरं सांगायचं तर धक्कादायक आवाहन आहे ते म्हणजे इलॉन मस्क यांना. थेट त्यांना म्हटलंय की तुमच्याकडे जी अफाट संपत्ती आणि तंत्रज्ञान आहे त्याचा वापर ही महाविनाशक शस्त्र नष्ट करण्यासाठी करा, जेणेकरून आपल्या या पृथ्वीला खरंच सुंदर बनवता येईल. कमाल आहे ना? शेवटी हा दस्तऐवज मानवतेसमोर एक सरळ आणि स्पष्ट निवड ठेवतो. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर यांचं एक शक्तिशाली वाक्य वापरून यात परिस्थितीचे गांभीर्य मांडलं आहे. अहिंसा किंवा अस्तित्वहीनता, एक निवडा. म्हणजे एकतर अहिंसा निवडा, नाहीतर आपलं अस्तित्व संपवून टाका. चॉईस आपला आहे. आणि मग हा असामान्य आणि अतिशय तपशीलवार प्रस्ताव आपल्या सगळ्यांसमोर एक मोठा प्रश्न सोडून जातो. हा दस्तऐवज मानवतेला आपला मार्ग निवडायला सांगतोय. पण प्रश्न हा आहे की कोणता मार्ग निवडला जाईल यावर नक्कीच विचार करायला हवा.